वार्तांकन रोखठोक बातमी। अवघीची तीर्थ घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया। पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि क दर्शन विठोबाचे। या संतोक्तीप्रमाणे कार्तिक एकादशी दिवशी लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नानाची पर्वणी साधली। सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे 6 लाख भाविकांमुळे अवघी पंढरी भक्तिरसात तल्लीन झाली होती। श्री विठ्ठलाच्या पद स्पर्श दर्शनाची रांग 13 नंबरच्या पत्राशेडच्या पुढे गेली होती। श्री विठ्ठल दर्शनासाठी 12 ते 13 तासांचा अवधी लागत होता। कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते। कार्तिकी एकादशीला चातुर्मास समाप्त होतो आणि त्यामुळे ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते। वारकरी संप्रदायामध्ये एकादशीच्या चंद्रभागा नदी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे रविवार दिनांक 2 रोजी एकादशी दिवशी चंद्रभागेच्या तीरावर पवित्र स्नानासाठी हजारो भाविकांनी अलोट गर्दी केली होती। नदीत स्नान करून भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतर भाविक लगबगीने दर्शन रांगेकडे जात होते। दिंडीतील भाविकांच्या ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकारामच्या जय जयकारानं आणि टाळ मृदंगाच्या जयघोषणा अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली होती। श्री विठ्ठलाची पद स्पर्श दर्शन रांग गोपाळपूर रस्त्यालगतच्या सर्व पत्राशेड भाविकांनी भरून 13 नंबरच्या शेडच्या पुढे गेली होती। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने एकादशी निमित्त दर्शन रांगेतील भाविकांना साबुदाणा, खिचडी, पिण्याचं पाणी व चहाचे वाटप करण्यात आले। दरम्यान श्री विठ्ठलाचं पद स्पर्श दर्शन घेऊन मंदिरात बाहेर आलेले भाविक मोतीराम पांडुरंग राठोड, राहणार उकली, तालुका बसवंत बागेवाडी, जिल्हा विजापूर हे बोलताना म्हणाले, आम्ही शनिवार दिनांक 1 रोजी रात्री 8 वाजता 13 नंबर पत्राशेडच्या बाहेर उभा होतो। जवळपास 14 तासानंतर सकाळी 10 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। तर श्री विठ्ठलाचं मुखदर्शन घेतलेले रामदेव विठोबा कदम, राहणार वडगल, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड म्हणाले, एकादशी दिवशी सकाळी 9 वाजता मंगळवेढा रस्त्यावरील दर्शन रांगेत उभा होतो। 2 तासानंतर सकाळी 11 वाजता विठ्ठलाचं मुखदर्शन प्राप्त झाले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।